मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर जो मोबाईल पाहत आहात तो आहे ओप्पोचा नवीन आलेला ओप्पो A6 5G. डिझाईन पाहू शकता की ते एकदम प्रीमियम आणि सुपिरियर क्वालिटीचे आहे. विवोच्या मॉडेलचे कम्पेअर केलं तर ओप्पो A6s डिस्प्ले आउटडोअर मोडमध्ये एकदम जबरदस्त ब्राईटनेस देतो, ज्यामुळे तुम्हाला बाहेर डिस्प्लेवर कंटेंट पाहण्यासाठी काहीच अडचण येत नाही. त्याचबरोबर ओप्पोमध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करता वेळेस फुल HD 60 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. विवोमध्ये मात्र तुम्ही फुल HD 30 FPS मध्येच रेकॉर्डिंग करू शकता. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करता वेळेस तुम्हाला चांगल्या रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ओप्पो A6 मध्ये तुम्ही करू शकता. ओप्पो A3 आणि विवोचा Y13 मध्ये आपण जर ॲप ट्रेल ट्राय केली तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या व्हिडिओमध्ये की ओप्पोचं जे ॲप ट्रेल आहे विवोशी कम्पेअर केलं त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम स्मूथ ॲनिमेशन आणि ॲप ट्रेलिंग एकदम जबरदस्त विदाउट लॅगिंग मिळतो, ज्यामुळे की तुम्हाला समजू शकतं की डिस्प्ले एकदम स्मूथपणे काम करतो. ओप्पो A6 5G आणि विवोचा Y13 5G दोन्हीमध्ये पण 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा भेटतो, परंतु डिस्प्लेमध्ये तुम्ही पाहू शकता की ओप्पोच्या A6 मध्ये कॅमेऱ्याची क्लॅरिटी एकदम जबरदस्त आहे आणि डिटेलिंग वगैरे जो फोटो काढलेला आहे ते एकदम तुम्हाला क्लिअर दिसतो. ओप्पो A6 मध्ये तुम्हाला 7000 एमपीएचची बॅटरी भेटते आणि 45 वॅटचं चार्जर मिळते. विवो Y13 मध्ये 6500 बॅटरी आणि 44 वॅट चार्जर. ओप्पो A6 5G मध्ये 3900 मिलीमीटर स्क्वेअरचं सुपर वेपर कूलिंग सिस्टम भेटते, त्यामुळे मोबाईल गरम होत नाही. तसेच ओप्पो A6 मध्ये तुम्हाला AI लिंक पुश 3.0 मिळते आणि 5G++चं सपोर्ट मिळतो, त्यामुळे नेटवर्क स्पीड पण खूप स्ट्रॉंग राहते.